महाराष्ट्रात आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा। नगर परिषदेसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक। भाजपसोबत अजिबात युती नको, अन्य सर्व पर्याय खुले। शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना। अजित पवार गट शिंदेच्या शिवसेनेशी युतीचा पर्याय खुला। नव्याने कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तीला ओबीसी कोट्यातून उमेदवारी देणार नाही। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निर्णय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून निर्णयाचं स्वागत, मात्र बंडखोरी टाळण्याचं आवाहन। मुंबई महापालिकेच्या निवडणूक मैदानात आक्रमकतेने उतरा। भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश। विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचे, हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करण्याचे आदेश। डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचं भाजपला प्रत्युत्तर। दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपचे 2 माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत। विकास म्हात्रेंच्या प्रवेशाने शिंदेची ताकद वाढली। ठाकरे बंधू पुन्हा एकत्र। अभिनेता सुबोध भावेच्या वाढदिवसाला ठाकरे बंधूंची सहकुटुंब उपस्थिती। मातोश्रीवर गिरट्या घालणाऱ्या ड्रोनवरून संशय कल्लोळ। पाळत ठेवल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप, तर पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर। MMRDAचं स्पष्टीकरण। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाची आजपासून चौकशी सुरू होणार। मुंढवा येथील 40 एकर जमीन गैरव्यवहाराची उच्चस्तरीय समिती करणार चौकशी। दिग्विजय पाटील यांनी जबाबदारी स्वीकारल्यास पार्थ पवारांची सुटका होण्याची शक्यता। निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात, अजित पवारांची खंत। 1 रुपयाचाही व्यवहार झाला नसताना जमीन प्रकरणी आरोप झाल्याचं मत। अब्दुल सत्तारांना न्यायालयाचा धक्का। पोलिसांना रिपोर्ट सादर करण्याचे आदेश। रुग्णवाहिकेची खरेदी नियमबाह्य पद्धतीने केल्याचं निष्पन्न। आमदार निधीतून 2 रुग्णवाहिका स्वतःच्या संस्थेला दिल्याचा गणेश शंकरपल्लेंचा आरोप। विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस। बच्चू कडूंची घोषणा। मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी गाडी फोडणार, कडूंचा थेट इशारा। कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप। ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सोसायट्या काढून कर्ज थकवणाऱ्यांबाबत माझं वक्तव्य होतं। शेतकरी कर्जमाफीबद्दल आमची भूमिका सकारात्मक आहे। टीकेची झोड उठल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक। वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा। आज दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटीवर आंदोलन करणार। बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी शशांक राव यांचं आजपासून उपोषण। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी सकाळी 11 वाजल्यापासून उपोषणाची हाक। मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांच्या संख्येमध्ये घट। मागील 2 वर्षात 6.31% विद्यार्थ्यांची संख्या घटली। कुलाबासह माहीम परिसरातील शाळा बंद पाडण्याचा घाट। पालक संतापले। राज्यामध्ये गुलाबी थंडीची चाहूल। मुंबई, पुणे, नाशिक आणि गडचिरोलीमध्ये पारा घसरला। निफाडमधील पारा 9.5 अंशांवर। थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार। नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधबा धुक्यात हरवला। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमात बदल। 3 वर्षांऐवजी आता 4 वर्षात पदवी घेता येणार। पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या भीतीपोटी गळ्यात घातले टोकदार खिळ्यांचे पट्टे। बिबट्यांचे हल्ले रोखण्यात प्रशासन अपयशी। बॅड्स ऑफ बॉलिवूडवरून आर्यन खानच्या अडचणी वाढणार का, याकडे लक्ष। समीर वानखेडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। मिरजमधून सिरीजमधून बदनामीचा वानखेडेंचा आरोप। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरच्या अधिकारात वाढ। पाकची मुनीरला अणुहल्ल्यांचा अधिकार देण्याची तयारी। 27व्या घटना दुरुस्तीवर पाकिस्तान संसदेत वादळी चर्चा। विरोधकांचा कडाडून विरोध।